बजेट सादर झालेलं आहे आणि या बजेटमधून वेगवेगळ्या सेक्टरला महाराष्ट्रातले असेल किंवा भारतातले असेल काय मिळालं हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर स्वाती मॅडम आहेत, ज्या CIIच्या वेस्टर्न रिजनच्या अध्यक्ष आहेत. मॅम, काय सांगाल, एका वाक्यात जर बजेटच्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया द्यायची असेल तर कसा होता आजचा बजेट? नाही, माझ्या मताने हा बजेट फारच कॉम्प्रिहेन्सिव्ह होता, होलिस्टिक होता. तुम्ही बघितलं तर सगळ्या सेक्टर्सना आणि ऑल्सो ऑल सेक्टर्स ऑफ सोसायटी त्यांच्यासाठी काही ना काही ॲडव्हान्टेजेस होते, बेनिफिट्स होते. सुरुवात करूया आपण टॅक्स सेक्शनपासून. म्हणजे टॅक्सेशनमध्ये काय बदल झालेले आहेत किंवा त्याच्यामुळे सामान्य माणसं जी सॅलराईड पर्सन आहेत त्यांना त्यांच्या टॅक्सेशनमध्ये काही बदल झालेले आहेत का? हो, सॅलरीसाठी बदल झाला होता. इफ यू सी ऑल्सो एम्प्लॉयमेंटसाठी फारच चांगले इन्सेंटिव्स होते. इन टर्म्स ऑफ कॉर्पोरेट टॅक्स रिडक्शन झालं आहे 40 ते आता 35% फॉर फॉरेन कंपनीज. तुम्ही बघितलं असं की मागच्या पुष्कळ वर्षांनी FDI च्या नंबर्स एवढे चांगले नव्हते. आता आय थिंक विथ दिस वी विल गेट अ बूस्ट. तसंच तुम्ही बघितलं असेल की एंजल टॅक्स हॅज बीन अबॉलिश्ड. आय थिंक हे पुष्कळ वर्षांपासून इंडस्ट्री हॅज बीन आस्किंग फॉर दिस. आणि आता आमच्या देशात स्टार्टअप्स आहेत, एंटरप्रेनर्स आहेत, त्यांच्यासाठी ह्याचा एकदम फारच चांगला बेनिफिट होणार. महिलांसाठी किंवा जे आत्ता नुकते शिकतायत जे स्टुडंट्स आहेत अशा सेक्टरसाठी काही मिळाले का? हो, पुष्कळ. कारण इन टर्म्स ऑफ तुम्ही बघितलं असणार की स्किलिंगच्या बद्दल इंटर्नशिप्स आहेत. सो आता जे कोणी फ्रेश ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना टॉप कंपनीजमध्ये इंटर्नशिपच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळणार. तसंच बघितलं तर आता महिलांसाठी तुम्ही म्हणालं की आता वर्किंग विमेन्स हॉस्टेल्स, कारण पुष्कळ वेळा ह्याचे प्रॉब्लेम्स होतात की कुठे राहायचे कुठे, हो त्यांची व्यवस्था नसते. तसंच बघितलं तर इन टर्म्स ऑफ इनोव्हेशन आणि R&D, न्यू टेक्नॉलॉजीज जे काय आता आहेत इन टर्म्स ऑफ रिन्युएबल एनर्जी, न्यूक्लिअर रिॲक्टर्स, सोलर, हे काय काय सेक्टर्स आहे की आता यूथसाठी, महिलांसाठी हे सगळे न्यू सेक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला जास्ती फोकस करायला पाहिजे. आता महिलांचा विषय निघाला तर सोने चांदीचा विषय ऑब्व्हियसली येणारच आहे. तर त्याबद्दल काही बदल झाले? कारण की आम्ही ऐकलं की काही टॅक्स त्याच्यावरचा सीमाशुल्क कमी केलेलं आहे. हो, कमी केलेलं आहे. आय थिंक तुम्ही बघितलं तर आमचे गोल्ड आणि सिल्वर ज्वेलरी इंडस्ट्री इंडियामध्ये आय थिंक ग्लोबली फारच प्रसिद्ध आहे आणि मोठी आहे. आणि आय थिंक इन टर्म्स ऑफ प्रोसेसिंग आय डोंट थिंक एनी बाकीचे कोणते देश आमच्या एवढे ॲडव्हान्स नाही आहेत. आय थिंक इट विल बी अ बिग बेनिफिट. मॅम, नवीन जे उद्योजक आहेत म्हणजे स्टार्टअप्ससाठी, तर काय वाटतं या संपूर्ण बजेटचा भर हा पुढच्या 5 वर्षांमध्ये येणाऱ्या रोजगार निर्मितीसाठी आणि स्टार्टअपसाठी असेल? हो, तुम्ही बाकीचं पण एक अनाउन्समेंट होतं की स्पेस स्टार्टअपसाठी एक VC फंड अनाऊन्स केला आहे. तो आय थिंक फारच इम्पॉर्टंट होणार, कारण स्टार्टअपचं मेन आहे की फंडिंग आणि टेक्निकल सपोर्ट. तर आता तुम्ही बघितलं स्किलिंगच्या बद्दल पण फायनान्स मिनिस्टरनी अनाउन्समेंट केली की टेक्निकल इन्स्टिट्यूट्स जे आहेत त्यांचे सिलेबस आता इंडस्ट्री रेलेव्हंट कसे करायचे. तर कारण काय होतं, एंटरप्रेन्योरशिप प्रमोट करायला स्किल्ड लेबर फोर्स पण पाहिजे आणि हायली स्किल्ड लेबर फोर्स. तुम्ही आता सगळे AI ML चे न्यू टेक्नॉलॉजीज, नवीन टेक्नॉलॉजी जे आहेत त्याच्यासाठी लेबर फोर्स पाहिजे असतं. तर आता त्यांच्यानी अनाउन्समेंट केलं आहे की फंडिंग इन्क्रीज होणार ह्या इन्स्टिट्यूटसाठी आणि बाकीचे पण इन्सेंटिव्ज. महाराष्ट्राला काय मिळालं किंवा रेल्वे सेक्टर असेल त्याला काय मिळालं, त्या संदर्भात काही घोषणा झाली आहे का? महाराष्ट्र, आय थिंक महाराष्ट्र ट्रेडिशनली फारच मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस सेक्टरमध्ये हेवी आहे आणि त्याच्यासाठी पुष्कळ अनाउन्समेंट झाले. आता इंडस्ट्रियल पार्क्स बघा, आता आय थिंक हे प्लग अँड प्ले मॉडेल इंडस्ट्रियल पार्कसाठी महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी फारच इम्पॉर्टंट होणार. आणि तसं पण लॉजिस्टिक्स एक अनाउन्समेंट होती ती की क्रूज टुरिझमसाठी महाराष्ट्रामध्ये आता एवढी मोठी कोस्टलाईन आहे, पुष्कळ ऑपॉर्च्युनिटीज आहे की क्रूज टुरिझम कसा एनहान्स करायचं. एक शेवटचा प्रश्न विचारतो मॅम, पूर्ण बजेट बघितला पण त्याच्यामधून जर आपण आता शेअर मार्केट बघितलं, शेअर मार्केट थोडंसं डाऊन आहे, कोसळण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, सगळं रेड दिसतंय आपल्याला, लाल मार्क, असं का झालं? ते शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्सची जी इन्क्रीज झाली, मला वाटतं ते टेम्पररी रिॲक्शन आहे. पण ओव्हरऑल बघितलं तर लाँग टर्म स्टेप्स जे गव्हर्नमेंटनी घेतले, लाँग टर्म इन्सेंटिव्ह, मला वाटतं लवकरच हे परत ग्रीनमध्ये. कॅपिटल मार्केटसाठी काही दिलं आहे का, म्हणजे अशी वेगळी काही घोषणा आहे का?
आय थिंक मी काय कॅपिटल मार्केटची एक्सपर्ट नाही आहे, पण मला वाटतं की त्यांची अपेक्षा थोडी जास्ती होती. तर 5 पैकी किती मार्क दिल्या संपूर्ण बजेटला तुम्ही, किंवा निर्मला सीतारामन यांच्या एकूणच अर्थमंत्री पदासाठी किती मार्क द्या? मला वाटतं की फारच कॉम्प्रिहेन्सिव्ह बजेट होतं. जसं मी म्हणाले की सगळे खुश नाही होणार, पण मला वाटतं अबाउट 4.5 इज मार्क्स मी देणार. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू. शुभेच्छा मॅडम. तुमचं चॅनल खूप चांगलं काम आणि यूथमध्ये खूप चांगलं कनेक्ट आहे. बरं. मॅडमला congratulations massive for the great effort to connect not only the urban but they are well connected the rural also and well connected the youth generation. That can be utilized in later. थँक्यू. तुम्ही तुमचा चॅनल फारच काम करते इन द यूथ सेक्टर, आणि मला वाटतं की यूथ इज रिअली द फ्युचर ऑफ इंडिया, अँड थँक्यू फॉर ऑल द एफर्ट्स यू आर मेकिंग. थँक्यू मॅम, थँक्यू. तर बजेट तर मांडून झालेलं आहे आणि या बजेटमधून काय काय मिळणार आहे सामान्य माणसांपासून ते अगदी श्रीमंत व्यक्तीपर्यंत ते आता हळूहळू उलगडायला लागलेलं आहे. आणि यातून आणखीन अनेक बरेच पैलू आहेत, बरेच बजेटचे जे अजून बाहेर आलेले नाहीत. आज उद्यापर्यंत सगळ्या गोष्टी बाहेर येतील. रेल्वेसाठी काय मिळालं, महाराष्ट्राला काय मिळालं, स्पेसिफिकेशन आपल्याला कळणार आहे. पण त्यासाठी थोडंसं थांबावं लागेल. तुर्तास हा जो बजेट आहे तो संपूर्ण समाजाला वेगवेगळ्या घटकांना एकत्रित आणणारा असा बजेट होता, असं तज्ज्ञांचं मत आहे. कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.